ब्रह्मशिरोस्त्राचा मंत्र प्रेरलिया छेदी चराचर, याचा ऐसासे विचार या लागी हे अस्त्राखिचे पहा, ब्रह्मास्त्र अत्यंत महत्वाचं आणि जाडजूड अशा प्रकारचं अस्त्र आहे. कधीही त्या ठिकाणी मोठा जर एखादा प्रसंग आपल्यावरती जर येऊ लागला तर या अस्त्राचा वापर केल्याच्या नंतर मग मात्र सर्व विश्वाचा धुरळा करण्याची ताकद ज्या अस्त्रामध्ये आहे. अशा प्रकारचं ब्रह्मास्त्र वगैरे आणि ऋषीवर्य विश्वामित्र ऋषी या भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना देतात. माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प, तया तपाचे हे महाद्वीप पातळी प्रभू. फार मोठं तप केलेलं होतं. विश्वामित्र ऋषी म्हणजे काही सामान्य व्यक्ती नाही, फार मोठं व्यक्तिमत्व आहे. 60-60 हजार वर्षे तपश्चर्या केली. 60-60 हजार वर्षे अशा प्रकारची तपश्चर्या ज्या विश्वामित्र ऋषींनी केली, त्या ऋषीवर्यांनी भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना संपूर्ण शस्त्रविद्या अस्त्रविद्या प्रदान करू लागले. मांडलिया निर्वाण या अस्त्राचे प्रेरण, सर्वतान करीती विचक्षण परम दारुण निवार. पहा, त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषीने भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना सांगितलं की ज्यावेळेस आपल्या निव्वळ जीवावर येईल त्यावेळेस या अस्त्राचा प्रयोग करायचा आहे, तोपर्यंत करायचा नाही. जोपर्यंत आपल्याला खात्री होत नाही की आपण आता संपतोय तोपर्यंत हे अस्त्र राखून ठेवायचं. अशा प्रकारचा संपूर्ण निर्देश सूचना भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना विश्वामित्र ऋषीने दिलेलं. प्रत्येक सूचनेचं पालन भगवान श्रीरामचंद्र प्रभू करणार आहेत. कुठेही उगाच आपल्याजवळ पिस्तूल असलं बरं का, मोकळच असते ते, त्या गोळी बिळी नसते, पण उगाच काढायचं कुणाला बी दाखवायचं. साहेब तसं करीत नाही समजा, पण होतंय तसं. ज्यांच्याकडे ते पिस्तूल वगैरे असतं किंवा बंदूक असते. आता आम्ही ज्यावेळेस फायरिंगला जायचो, फायरिंग म्हणजे प्रत्येक वर्षी ती शूटिंग असायची, फायरिंग करावं लागायची. प्रत्येकाच्या वाट्याला 100 राऊंड असते त्याला, प्रत्येक वर्षी फायर करायला. फायर बटे धानोऱ्याला बीडला गेल्याच्या तर त्या फायर बटावर जायचं आणि 100 गोळ्या फायर करायच्या. ते पोटाच असतो तितका. तर परंतु तेच जर शस्त्र, तीच फायरिंग जर इथं समाजात जर येऊन केली तर तिकडे डोंगरात जाऊन मरलं. इथं माणसामध्ये कशाला काढायला लागला ते शस्त्र? भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना सूचना दिली की एवढे अस्त्र, एवढे शस्त्र, एवढी विद्या तुम्हाला द्यायला लागले, पण सामान्य माणसाला कुणालाही त्रास होणार नाही. मग ब्रह्मवृंद आहेत, ऋषीवृंद आहेत, टाळकरी आहेत, माळकरी आहेत, रामायण वाचक आहेत, रामायण सूचक आहेत, कीर्तनकार आहेत, भजनी मंडळ आहेत, यांच्यावरती याचा वापर करायचा नाही. तर रावणासारखे जे काही उपद्रवी लोक आहेत त्यांच्यावरतीच याचा उपयोग करायचा. अशा प्रकारची पूर्ण सूचना विश्वामित्र ऋषीने भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना दिली. हे अस्त्र जो पळू जाणे, सका अस्त्र सामर्थ्य येणे, या लागी हे अस्त्र शाने अति यत्ने पळते. त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषीने सांगितलं की भगवंता श्रीरामचंद्र प्रभू, हे जे अस्त्र आहे ना ब्रह्मास्त्र, या ब्रह्मास्त्राचा वापर शहाण्या मंडळीच्याच हातामध्ये असावा. नाहीतर उगाच येडपाटाच्या जर हातात जर दिलं, जसं काही भस्मासुराच्या हातामध्ये त्या ठिकाणी पावर देऊन टाकले भगवान श्री शंकर परमात्माने की ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ते खलास होईल. परंतु जर का तोच हात तुझ्या जर डोक्यावर जर पडला तर तूही जळून जाशील, असं काही श्री शंकर परमात्माने भस्मासुराला सांगितलं नव्हतं. ती विद्या अगदी राखून ठेवली होती. आणि तो भस्मासुर म्हणजे भस्मासुर. शेवटी ते त्या ठिकाणी मोहिनीच्या नादी लागला. भगवान श्री विष्णू परमात्माने पराक्रम केला आणि मोहिनीच्या पाशामध्ये ज्यावेळेस अडकला त्यावेळेस मोहिनीनं सांगितलं की माझं या ठिकाणी आराध्य दैवत आहे, मला इथं काहीतरी थोडंसं नृत्य करावं लागतंय, काही जागर करावं लागतोय, आणि ते जागर आणि नृत्य केल्याशिवाय माझी देवता, माझी आराध्य देवता मला प्रसन्न होत नाही आणि मला लग्न करता येत नाही. ठीक आहे म्हणला, करून नृत्य करत असताना मोहिनीनं सांगितलं की मी ज्या ज्या ठिकाणी हात ठेवी त्या ठिकाणी हात ठेवायचं. हो, बिघडलंच होतं ते. विषयांचा पडीपाड गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला, किंवा विषयाची सुख बेगडाची भावली, आभराची सावली जाईल लया. त्या भस्मासुराची अवस्थाच तशी झाली होती. विषय भुलले जग त्या मोहिनीच्या आणि नादामध्ये पाशामध्ये पडला आणि मोहिनी जशी डान्स करते, जशी नृत्य करते, तशा प्रकारचं नृत्य करत करत मोहिनीने जसे जसे हात ठेवले बरोबर तिने हात डोक्यावर ठेवला की हा पेटला. टँकर तसं पेटतं का? परवा विमान पेटलं होतं बारामतीला. दादा गेले त्याच्यामध्ये, दुःखाची गोष्ट आहे. परंतु जिने मंत्रालयातून सुद्धा धूर निघालेला पाहिलेला होता, तो धूर बरेचशा लोकांनी तिथं बारामतीलाही पाहिला. तर विषयांचा पडीपाडू ज्या मार्गाने आपण जातो किंवा केले कर्म तेच झाले
असं जे काही कर्म ज्याच्या हाताने जे घडले ते झाल्याशिवाय राहत नाही. अशा अनेक प्रकारच्या सूचना हे जे तुम्हाला अस्त्र मी देतोय ना श्रीरामचंद्र प्रभू, या अस्त्रांचा वापर योग्य ठिकाणी योग्य वेळीच करा. नाहीतर अन्यथा जर भलत्याच ठिकाणी जर केला तर साधू संत गोर गरीब त्या ठिकाणी टाळकरी मालकरी यांना त्याचा त्रास होऊ नये याचाही त्या ठिकाणी विचार करा. अशा प्रकारच्या सूचना विश्वामित्र ऋषींनी भगवान श्रीराम प्रभूंना दिल्या. झाली अस्त्राची अवधी, आता सांगेन शस्त्रविधी. जे स्मरतांची त्रिशुद्धी, युद्ध समयी येती स्वये. विश्वामित्र ऋषी सांगू लागले की भगवंता तुम्हाला आता अस्त्रविद्या पूर्ण दिल्या. मग वात अस्त्र असेल, अग्नी अस्त्र असेल, पर्वत अस्त्र असेल, वज्र अस्त्र असेल, असे सर्व अस्त्रांचं तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे. आता शस्त्रविद्या सांगतो. तलवार असेल, त्याचप्रमाणे बाण असेल, हे जे शस्त्र आहेत या शस्त्रांची विद्या तुम्हाला मी सांगत आहे. त्याचा आता त्या ठिकाणी म्हणजे अभ्यास करा असं ऋषीवर्य बोलतात. वायू चक्र, विष्णू चक्र, कुर्म चक्र, काळ चक्र, नक्र चक्र, अति वक्र, अति दुर्धर, गंधनाकार. त्या ठिकाणी चक्र विद्या, चक्रांचं विद्या आणि ऋषीवर्य विश्वामित्र ऋषी भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना देऊ लागलेली ते. तर आता हे चक्र विद्या म्हणजे तुम्हाला आपल्याला सर्वांना एक चक्र माहिती आहे, ते म्हणजे सुदर्शन चक्र. सुदर्शन चक्रानं भगवान विष्णू परमात्माने याच्यावरती मारलं नकरावरती, आणि नकर अगदी मुंडक्यापासूनच कापला गेला. कुणाला वाचवायचं होतं? गजेंद्राला वाचवायचं होतं. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची सवारी. आपल्या भक्ताचा पाय त्यानं आपल्या अगदी जबड्यामध्ये असा पकडला होता. 1000 वर्ष युद्ध चाललं होतं गजेंद्राचं नकराचं. हे तुम्ही याच्यामध्ये झालेला विषय ते होईल आता, कारण की पहिलंच कांड आहे ते सुंदरकांडामध्ये 21-22 अध्याय तो. तर त्या नकराचं मुंडकं उडविण्यासाठी भगवान विष्णू परमात्माने ज्या चक्राचा वापर केला होता तशा चक्रविद्या विश्वामित्र ऋषी भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना सांगू लागले. शूळ त्रिशूळ महाशूळ पाहे, गायी खोची चारी देहे. तया समोर कोण राहे, धाके कापत आहे कळीकाळ. शूळ नावाची शस्त्रविद्या आहे. ही विद्या त्या ठिकाणी आता कुंभकर्णाला शूळ उपटला. भगवान श्रीरामचंद्र प्रभू हनुमंतरायांच्यावरती धावून गेला. हे कुंभकर्णाकडे ती शूळ विद्या असायची, परंतु त्याही विद्येवरती भारी पडेल अशा प्रकारची विद्या शूळ विद्या भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना ऋषीवर्य विश्वामित्र ऋषी प्रदान करतात. धाके कौमुदकी शिहोदकी, दोन्ही गदा लोलकी. मोह ममतेच्या छेदकी, ती लोकी अतिधाक. कौमुदी जी असणारी गदा, त्याचप्रमाणे शिव गदा, या गदांसहित कशा प्रकारे गदा युद्ध करत असताना त्या गदेचा प्रहार पुढच्या शत्रूवरती कसा करायचा आणि शत्रूचा कसा चुराडा करायचा, अशा प्रकारची गदा विद्या भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना ऋषीवर्य विश्वामित्र देतात.